तर आमदार सुरेश धसांचा कार्यकर्त्या खोक्या उर्फ सतीश भोसले अजूनही फरार आहे। त्यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केलाय। तो माध्यमांशी अर्धा तास मुलाखत देत निवांत बोलतो सुद्धा आहे, फक्त पोलिसांना मात्र तो सापडत नाहीये। खोक्याविरोधात तक्रार देणाऱ्या विरोधातच त्यानं गंभीर गुन्हे दाखल होतील याची काळजीही घेतली आहे। राजकीय वरदहस्त असेल तर गुंडपुंड काय करू शकतात याचं हे एक उदाहरण। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। एका टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही, म्हणजे पोलिसांची लाजच घालवली। पत्रकारांचा पी मोठा की पोलिसांचा पी मोठा की पैशाचा पी मोठा, त्यांच्यावरती कारवाई करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडच्या खालोखाल चर्चेत आहे, तो म्हणजे सुरेश धसांचा खोक्या उर्फ सतीश भोसले। मारामारीचे आणि पैसे उधळण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि खोक्या भाऊ फरार झाला। म्हणजे तो त्याला हवं तेव्हा माध्यमांना भेटतोय, पण अजून तरी पोलिसांच्या हाताला मात्र लागलेला नाही। इतकंच नाही तर त्यानं आता अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला। या घटनेमध्ये सतीश भोसले हा घटनास्थळावर नाही, त्यांनी कुणालाही मारहाण केलेलं नाही असं प्रथमदर्शनी एफ-आय-आर वरून निष्पन्न होत आहे। हा जो एफ-आय-आर दाखल केला याला 16 दिवसाचा विलंब आहे, हे लक्षात घ्या। डिस्चार्ज झाल्यानंतर दवाखान्यातून सुद्धा 6 दिवसाचा विलंब आहे प्रकरण दाखल करायला। मग एवढा सिरियस ऑफेन्स आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल फिर्यादी पार्टीचं, तर मग सेम डे दिवशी एफ-आय-आर दाखल का नाही हा प्रश्न आहे। त्यानंतर जर मान्य न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन नाही दिली तर ते स्वतःहून सरेंडर होतात, किंवा मान्य न्यायालय तसं कधी त्यांना आदेश देतो की तुम्हाला अटकपूर्व देण्याची परिस्थिती नाही, तुम्ही सरेंडर होऊन जा। खोक्या गँगनं ज्या ढाकणे कुटुंबाला बेदम मारहाण केली त्या ढाकणे पितापुत्रांवरच खोक्याच्या नातेवाईकांनी तक्रार करत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत। या मोडस ऑपरेंडीमुळेच गुंडापुंडांसमोर यायला लोक घाबरत आहेत। मागणी आमची एवढीच आहे आजच्या मोर्चात की त्याच्यावरती कारवाई होऊ नये, त्याला अटक झालेली नाही आहे, तर ही प्रशासनाने त्याला लवकर अटक करावी। आणि काल जी त्याच्या घरी सामुग्री काही सापडली, त्याच्या इथं जी काल हरणाचं मांस सापडले आणि याच्या घरी आणखीन बरंच काही सामान हे निघू शकतं, ही मला त्याची पूर्णपणे खात्री आहे। त्यामुळं याची SIT चौकशी व्हायलाच पाहिजे, ही मी प्रशासनाला विनंती करीन। शिरूर पोलीस ठाण्यात खोक्याच्या विरोधात 2 गुन्हे दाखल आहेत। खोक्याची आलिशान कार पोलिसांनी शिरूर परिसरातून जप्त केली आहे। खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांची 2 पथकं सक्रिय, मात्र खोक्या खाकीला दाद देत नाहीये। त्याचे पडसाद अधिवेशन परिसरातही उमटले। खोक्या बोक्या टोक्या मोक्या याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण पोलिसांची लाजच घालवली। त्यांनी काहीतरी टीव्ही नाही, कोणाला मिळाला तो एका टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही, म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे जी आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना। जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल, तर पत्रकारांचा पी मोठा की पोलिसांचा पी मोठा की पैशाचा पी मोठा, हा विचार तर केला पाहिजे ना। नवीन जे काही SPTचं चार्ज घेतला, 2 नंबरचे धंदे बंद झाले तर खरंच बंद झाले। आता तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल मला विचारता ते मी त्यांची बाईट काही बघितली नाही, पण त्या संदर्भात त्या भागातले लोकप्रतिनिधी सुरेश धस अण्णांनी एक प्रतिक्रिया त्यांची मी बघितली आहे की ते जरी बाया असले जवळचे तरी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करा। वाल्मिक कराडवरून ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंना लक्ष करण्यात आलं होतं त्याचीच परतफेड खोक्याच्या प्रकरणात केली जाते। सुरेश धसांना सह आरोपी करा अशी मागणी धनंजय मुंडेंच्या चुलत भावानं केली आहे। सुरेश धसांबद्दल बोलता येतं, जे कोणी बोलतेत आज सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला, कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे। आणि या खोक्याचा आका कोण आहे, कारण ते स्वतःच म्हणतात की हा तो एक साधा कार्यकर्ता आहे, आणि असा साधा कार्यकर्ता जर 200 मोरं हरणं कापून खातो, मग ह्याच्या मागं हा सुरेश धस नसतील हे कुठून सांगता येईल। आणि ह्याच्यामध्ये सुरेश धस 100% आहेत आणि त्यांनासुद्धा याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे, ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार। राजकीय वरदहस्त असल्याशिवाय ना आका जन्म घेतात ना खोक्या। राजकीय वरदहस्त असतो म्हणूनच फिर्यादींवर तात्काळ गुन्हे दाखल होतात। राजकीय वरदहस्त असतो म्हणून खोक्या पत्रकारांना सापडतो, पण पोलिसांना सापडू शकत नाही।
आका आणि खोक्याच्या दहशतीच्या जीवावर आकाचे आका आणि खोक्याच्या आकांचा कारभारही सुरळीत सुरू असतो. हे दुर्दैव आहे. राजकीय वरदहस्त असेपर्यंत तरी गावोगाव हेच आका आणि खोक्या फोफावत राहतील यात शंकाच नाही. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.